स्वागत. आता आपण जाणार आहोत कोल्हापुरातील घरगुती गणपतीचं आगमन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता होती ते बाप्पा घरी विराजमान होत आहेत, त्यामुळे बच्चे कंपनीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात गणेश मूर्ती घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. कोल्हापुरात गणेश आगमनाचा उत्साह आहे तो दिसून येतो आहे. कुंभार पेठा आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळते आणि या कुंभार पेठाच्या मध्ये गणेश मोरया म्हणत मूर्त्या आहेत, या घेऊन जाण्यासाठी मोठी लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळते. आकर्षक आणि सुबक अशा मूर्त्या आहेत ते कुंभार बांधव या ठिकाणी तयार करत असतात आणि या मूर्त्या आज प्रतिष्ठेसाठी घेऊन जाताना या ठिकाणी भाविक गणेश भक्त आपल्याला दिसून येतात. मोठ्या प्रमाणात उत्साह आहे तो कुंभार गल्ल्याच्या मध्ये आहे आपल्याला दिसून येतोय. आजपासून गणपती जाईपर्यंत हाच माहोल आहे तो कोल्हापूरमध्ये आणि संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळते. एक प्रकारचं सणासुदीचं आणि आनंदाचं वातावरण आहे ते या निमित्तानं सगळेच कोल्हापूरकर अनुभवताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एकूणच पाहायला गेलं तर लाडक्या बाप्पाचं आगमन आज होते आहे, त्यामुळे कोल्हापूरकर खुश आहेत आणि आपल्या बाप्पाला घेऊन जाण्यासाठी सहकुटुंब अनेक जण सुद्धा या कुंभार गल्लीमध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळते. वाजत गाजत बाप्पाला घेऊन जाण्यासाठी मोठा प्रमाणात आहे ते भाविक या कुंभार गल्ल्याच्या मध्ये दाखल झाले आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. नागपूरच्या प्रसिद्ध चितारोळीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय. लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी आहे. ढोल ताशांच्या गजरात गणपतीची मिरवणूक काढली जाते. आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेण्याची जी आहे ती भक्तांची नागपूरमध्ये सकाळपासून घाई झालेली आहे. आपण सध्या नागपूरच्या चितारोळीमध्ये आणि या चितारोळीमध्ये ज्या आहेत त्या बाप्पांच्या मूर्ती साकारल्या जातात. फक्त नागपूर विदर्भ नाही तर विदेशात देखील या चितारोळीमध्ये साकारलेल्या शुद्ध मातीच्या मूर्तींची जी आहे ती मागणी असतं. त्यामुळं आज सकाळीपासून आपल्या लाडक्या बाप्पांना नेण्यासाठी भक्तांना इथे गर्दी केलेली आहे. अगदी 1 इंच ते 11 बाप्पांच्या आहेत, आकाराच्या मूर्ती आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार जे आहे बाप्पांच्या मूर्तीची खरेदी करतात. काही भक्त आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. किती आनंद होतोय तुम्हाला बाप्पा तुमच्या घरी येत आहेत? किती आनंद होतोय बाप्पा तुमच्या घरी येतो? रमना मारुती. किती आनंद होतोय तुम्हाला? पुष्कळ आनंद होतोय मला. आम्ही हर वर्षी इथेच राहते, पण आता आम्ही रमना मारुतीवरून आलो राहायला. या चितारोळीतच तुम्ही दरवर्षी मूर्ती घ्या? हा, इथूनच घेतो आम्ही. यावर्षी मूर्ती घेताना काय तुम्ही पाहिलं, बाप्पांच्या चेहऱ्यामध्ये काय पाहिलं किंवा काय नवीन होतं? आनंदच पाहिला आणि त्यांनी असंच आनंदित ठेवावं सगळ्यांना, बस. नक्कीच बाप्पांची मूर्ती घेताना देखील बाप्पांच्या चेहऱ्यावर आनंद असावा, जेणेकरून पुढचे 10 दिवस ज्यावेळी बाप्पांची घरी सेवा केली जाईल त्यावेळी तो आनंद जो आहे तो यांच्या आयुष्यात कायम राहावा ही कामना जी आहे ती या भक्तांकडून केली जात आहे. सकाळपासून आपण पाहतोय की ढोल ताशांच्या गजरामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने जे आहे ते इथून मूर्ती नेण्याचं काम जे आहे ते केलं जातं आहे. नागपूरमध्ये, अमरावती असेल किंवा विदर्भातल्या इतर जिल्ह्यातून ज्या त्या मूर्तिकारांच्या मूर्ती विक्रीसाठी येत असतात. यंदा महागाईचा फटका जो आहे तो बाप्पांच्या मूर्तींना बसलेला, महागाई वाढली असली तरी भक्तांचा उत्साह जो आहे तो कुठल्याच पद्धतीने कमी झालेला नाही आहे. पुढचे 10 दिवस बाप्पांची सेवा करायची आणि तो आनंद आता नागपूरमध्ये गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर इथं पाहायला मिळतं. जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. संपूर्ण देशासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडीतल्या मूळ गावी बाप्पा विराजमान झालेत आणि यावेळी सहकुटुंब सहपरिवार केसरकरांनी मनोभावे बाप्पाची पूजा केली. कोकणामध्ये घराघरात गणरायाचं आगमन झालंय. लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते आणि लाडक्या बाप्पाच्या प्रसादात नैवेद्य म्हणून 21 मोदक ठेवले जातात. त्यामुळे महिला वर्ग मोदक बनवण्यात सध्या व्यस्त आहेत.
गोंदिया जिल्ह्यामध्ये घरोघरी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी शहरातील नेहरू चौक परिसरात रात्री उशिरापर्यंत काल लोकांची लगबग होती। लहानग्यांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आला। वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढत घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आज बाप्पाची प्रतिष्ठापना करत सगळीकडेच चैतन्याचं वातावरण आहे।